आपण आता पाहतोय भाजप आमदार प्रसाद लाड सुद्धा शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। रश्मी ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आता भाजप आमदार प्रसाद लाड शिवतीर्थावर दाखल झालेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। आपल्या सोबत सुमित सामंत उपस्थित आहेत। सुमित, आपण पाहतोय की आज शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं शिवतीर्थावर गर्दी होतीये, मात्र आता प्रसाद लाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या या उपस्थितीचं नेमकं कारण काय? कारण तेच आहे, शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रसाद लाड हे शिवतीर्थावर आले। याआधी मार्च महिन्यामध्ये ज्यावेळेला त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी प्रसाद लाड शिवतीर्थावर आलेले। महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे, वैयक्तिक हेवेदावे किंवा राजकीय हेवेदावे वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे। ठाकरे कुटुंबियांचे आणि प्रसाद लाड यांच्या कुटुंबियांचे संबंध हे आपण आधी देखील पाहिलेले आहेत, कारण जेव्हा त्यांच्या मुलाच्या लग्न होतं त्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी अगदी ते मातोश्रीवरही गेले होते आणि शिवतीर्थावर पण आलेले होते। आज जेव्हा की शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रसाद लाड पुन्हा एकदा शिवतीर्थावर 3 महिन्यानंतर आलेले आहेत। शुभेच्छा देण्यासाठी ज्या वेळेला ते आले त्याच वेळेला रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील आत आहेत। त्यामुळे ठाकरे कुटुंबियांची सगळ्यात आणि प्रसाद लाड यांची देखील भेट निश्चितच होईल। यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता फार कमीच आहे, कारण आज वाढदिवसाचा औचित्य आहे, सगळे कुटुंबीय आहेत, त्यामुळे ही भेट त्याच निमित्तानं असल्याची माहिती आहे। नक्कीच सुमित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय प्रसाद लाड उपस्थित झालेले आहेत। राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून खरं तर बर्थडे विश करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत, मात्र आतमध्ये उद्धव ठाकरेंचं कुटुंब सुद्धा उपस्थित आहे, तेव्हा राजकीय चर्चा होणार नाहीत, कौटुंबिक चर्चाच होतील अशी माहिती आहे। उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। इंडिया आघाडीची बैठक संपून आता उद्धव ठाकरे या ठिकाणी शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत असं पाहायला मिळतंय। खरं तर आज शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे इथं दाखल झाले। उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि मुलगा तेजस यापूर्वी दाखल झाले होते। अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी प्रसाद लाड भाजपचे आमदार सुद्धा दाखल झालेले आहेत। तेव्हा शिवतीर्थावर राज ठाकरे, प्रसाद लाड आणि उद्धव ठाकरे असे 3 वेगवेगळ्या पक्षातले नेते इथे असणार आहेत। राजकीय चर्चा होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खरं तर शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस आहे, कौटुंबिक सोहळा आहे, त्या निमित्तानं सगळे आनंदानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। उद्धव ठाकरे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक आहे, मात्र उद्धव ठाकरे या बैठकीला व्हीसीद्वारे उपस्थित राहिले होते आणि ही बैठक संपून आता आदित्य ठाकरेंसमवेत उद्धव ठाकरे दोघेही या ठिकाणी शिवतीर्थावर दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे चौघही ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेलं आहे। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब इथं एकत्र जमलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रसाद लाड सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तेव्हा या बैठकीमध्ये, या घरगुती सोहळ्यामध्ये आनंद सोहळा आहे। आपल्यासोबत सुमित जोडले गेलेले आहेत, सुमित सावंत जोडलेत। सुमित, आपण पाहतोय आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बरोबर आहे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे आता आले 15 मिनिटांपूर्वी। स्वतः रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील आलेले होते आणि आज शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाचं औचित्य साधून हे ठाकरे कुटुंब आज दुपारच्या वेळेला इथे म्हणजे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। याआधी बऱ्याच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आलेले होते, पण मधल्या बऱ्याच काळामध्ये या ठाकरे कुटुंबियांची एकत्र बैठक किंवा भेट अशी झालेली नव्हती। आजचं औचित्य आहे, वाढदिवस आहे आणि त्यामुळे हा कौटुंबिक सोहळा म्हणायला हवा। या वाढदिवसाच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब शुभेच्छा देण्यासाठी सहकुटुंब खरं तर आता शिवतीर्थावर पोहोचले। काही वेळापूर्वी मध्ये प्रसाद लाड देखील आलेले होते, ते देखील अजूनही आतच आहेत, शिवतीर्थावरच आहेत। त्यामुळे ठाकरे कुटुंब एकत्र असताना आता प्रसाद लाड हे भाजपचे नेते देखील तिथे पोहोचले, ते देखील तिथेच आहेत। ही कौटुंबिक भेट होते, यात अर्थात कोणती राजकीय चर्चा होणार नसल्याची माहिती मिळते, कारण हा सगळा आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, कौटुंबिक जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे। त्या दरम्यान त्यांच्या भेटीगाठी होतील, एकमेकांची विचारपूस होईल, राजकीय चर्चा होणार नाही। पण हो, प्रसाद लाड आलेले आहेत। प्रसाद लाड स्वतः भाजपचे नेते आहेत, ज्या भाजपच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू। ठीक, नक्कीच धन्यवाद सुमित सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आता या ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे, त्यानंतर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा इथं आहेत। तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोन्ही नवीन मुलं सुद्धा, त्यांची तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त दोन्ही ठाकरे कुटुंब या ठिकाणी एकत्र उपस्थित आहेत। कौटुंबिक कार्यक्रम आहे, जिव्हाळ्याचा वाढदिवसाचा सोहळा आहे आणि त्यानिमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू खरं तर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोघांचीही कुटुंब एकत्र आलेली आहेत
आणि दुपारी खरं तर हा कार्यक्रम त्यांच्या राज ठाकरेंच्या घरी होतोय आणि या ठिकाणी खरं तर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड सुद्धा काही वेळापूर्वी दाखल झाले होते. ते अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतोय या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. मध्ये आपण पाहतोय ममता बॅनर्जींना पक्षफुटीनंतर आणखीन एक मोठा धक्का बसलाय. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर राय यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी खासदारकीला सुद्धा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या राजवटीत झालेला भ्रष्टाचार, महिलांवरचे अत्याचार, कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातलं अपयश यामुळे जनतेनं पक्षावर पूर्ण अविश्वास दाखवल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा करताना केलाय. तर बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी तृणमूल काँग्रेसला नाकारलं, भाजपला प्रचंड बहुमतानं विजयी केलं. जनतेच्या या ऐतिहासिक कौलाचा आदर करत त्यांनी राजीनामा देतोय असं म्हटलंय.